नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या स्वामींची पुण्यतिथी. एक अखंड दिवा लावा आणि देवघरासमोर हा मंत्र बोला. साक्षात स्वामी दर्शन होईल. तुमच्या घराचे, परिवाराचे, तुमच्या दुकानाचे, तुमच्या व्यापाराचे, तुमच्या प्रगतीचे साक्षात स्वामी महाराज रक्षण करतील आणि सर्व विघ्नापासून, सर्व दुःखापासून, सर्व अडचणीपासून तुमचे रक्षण करतील. कधीच तुमच्यावर, तुमच्या परिवारावर संकट स्वामी महाराज येऊ देणार नाही. यासाठी मित्रांनो, तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी अखंड दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे. स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन, शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. तो म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस. यावर्षी स्वामींची पुण्यतिथी 15 एप्रिल बुधवारच्या दिवशी आहे. या दिवशी प्रदोष व्रत सुद्धा आहे. तर या दिवशीच तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. जवळच्या स्वामी मठात, केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे. सकाळी लवकर उठायचं मित्रांनो आणि आपल्या देवघरात अंघोळ करून अखंड दिवा लावायचा. अखंड दिवा तुपाचा, तेलाचा तुम्ही लावू शकतात. कापसाची वात टाकून तुम्ही लावू शकतात. अखंड दिवा लावल्यानंतर तो रात्री 12 वाजेपर्यंत विझला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याच्यात सडखं लक्ष देत राहा, तेल टाकत राहा. वात मोठी लावायची, रात्री 12 पर्यंत चालेल, कारण पूर्ण दिवस स्वामींची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्ही स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवा, स्वामींचा मंत्र जप करा. जो मंत्र येत असेल तो मंत्र जप करा. आणि एक खास मंत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तो मंत्र सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवढा वेळ तुम्हाला जप करता येईल तेवढा वेळ करा. तो मंत्र आहे स्वामींचा तारक मंत्र. आपल्याला तारण्यासाठी, आपल्या रक्षणासाठी, आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी हा स्वामींचा मंत्र आहे. याचा जप तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस सकाळी करा, परत संध्याकाळी करा आणि अखंड दिवा सुरू ठेवा घरात. स्वामींना नैवेद्य दाखवा, स्वामींची सेवा करा, पण तारक मंत्र बोलायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.